नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सिंपल मॅथ मराठी। आजचा भाग सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, जे कोणी आपले व्हिडिओ पाहत असतील चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। आजचा जो भाग आहे गणित भाग 1 यामधील पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, यामधील प्रॅक्टिस सेट 1.3 याचं जे बेसिक आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत। आता सुरुवातीला लेट्स डिस्कस असं दिलेलं आहे आपल्याला पुस्तकामध्ये। त्यामध्ये दोन इक्वेशन आपल्याला दिलेले x + 2y = 4 आणि 3x + 6y = 12। तर या दोन इक्वेशन्सना ग्राफिकली त्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे। फॉलोइंग आर द ऑर्डर्ड पेअर्स, आणि त्या ठिकाणी जे आपले कोऑर्डिनेट मिळणार आहेत ते यांनी काढून दिलेले, ते इक्वेशन जे आहे ते सॉल्व सुद्धा करून या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्यावर आधारित काही आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तर यावर आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे। ठीक आहे, मग आता आपण पाहू। यामध्ये सुरुवातीला x + 2y = 4, 3x + 6y = 12 यांचे जे कोऑर्डिनेट आहेत तर ते या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला -2 3 0 2 आणि 2 1। आणि या दुसऱ्या इक्वेशनचे जे आहेत -4 4 1 1.5 8 -2 अशा प्रकारे कोऑर्डिनेट त्या ठिकाणी दिसत आहेत। आणि त्या कोऑर्डिनेटच्या सहाय्याने या ठिकाणी त्यांचा जो ग्राफ आहे तो सुद्धा तयार केलेला आपल्याला दिसतोय। जनरली आपण पाहत होतो की प्रत्येक इक्वेशनमध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये दोन इक्वेशन असायचे आणि त्या दोन इक्वेशनमध्ये या ज्या लाईन काढलेल्या आहेत तर ते दोन आपल्या लाईन येत होत्या। दोन लाईन दोन इक्वेशनचे असायचे आणि त्या दोन इक्वेशनचे ज्या लाईन आहेत ज्या ठिकाणी त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतील, ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील, तो जो पॉईंट होता तो आपला सोल्युशन असायचं। ठीक आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी दिसतंय की एकच लाईन आहे, दुसरी लाईन या ठिकाणी नाही आहे। मग एकच लाईन आहे, परंतु या ठिकाणी पहा त्या लाईनवर या ठिकाणी सुद्धा त्या इक्वेशनचं नाव दिलेलं आहे दुसऱ्या, आणि इथं पहिल्या इक्वेशनचं नाव दिलेलं आहे। म्हणजे ही जी लाईन आपल्याला दिसते ती काय आहे, दोन्ही इक्वेशनची मिळून एकच लाईन आहे। मग असं का बरं झालं असेल तर ते आपण सुरुवातीला पाहू। आता याच्यामध्ये पहा जी पहिलं इक्वेशन आहे x + 2y = 4 आणि 3x + 6y = 12 या प्रकारचे दोन इक्वेशन होते। यामध्ये पहिल्या इक्वेशनला जर 3 ने गुणलं तर काय मिळेल आपल्याला, या ठिकाणी x ला 3 ने गुणू आपल्याला 3x मिळेल, 2 ला 3 ने गुणू 6y मिळेल आणि या 4 ला 3 ने गुणू 12 मिळेल। ठीक आहे, म्हणजे या इक्वेशनमधील प्रत्येक टर्मला आपण काय केलेले, 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळाले। आता हे जे इक्वेशन आहे हे आणि हे सेम आहे। ठीक आहे, म्हणजे अगोदर जरी आपल्याला थोडंसं वेगळं इक्वेशन दिसत होतं तरीसुद्धा जेव्हा आपण एखाद्या इक्वेशनच्या सगळ्या टर्म्सला एकाच संख्येनं मल्टिप्लाय करतो किंवा डिवाईड करतो त्यावेळी जे नवीन इक्वेशन तयार होतं तर त्या इक्वेशनचे आणि जे आपलं पूर्वीचं इक्वेशन होतं त्यांची व्हॅल्यू सेम असते। किमती आपल्याला वेगवेगळ्या दिसतात, परंतु याची आणि याची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे। म्हणजे हे दोन्ही इक्वेशन कसे आहेत, सेम आहेत। आणि हे जे इक्वेशन आहे ते याच्यासारखंच आहे। म्हणजे या क्वेश्चनमध्ये दिलेले जे दोन आपल्याला इक्वेशन आहेत तर ते दोन्ही इक्वेशन कसे आहेत, सेमच आहेत, म्हणजे एकच इक्वेशन आहे। ठीक आहे, आणि एकच इक्वेशन असल्यामुळे त्या दोघांचे कोऑर्डिनेट जरी आपण वेगवेगळे काढले तरीसुद्धा त्यांच्यामधून पास होणारी जी लाईन आहे तर ती एकच असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी काय केलेले, त्या दोन्ही इक्वेशनचे नाव दिलेले आहेत। ठीक आहे, मग आता याच्यावरून आपण डिस्कस करू। काही क्वेश्चन आपल्याला दिलेले, आर द ग्राफ ऑफ बोथ द इक्वेशन डिफरंट ऑर सेम। या दोन्ही इक्वेशन्सचे जे ग्राफ आहेत ते सेम आहेत की डिफरंट आहेत, काय सांगता येईल आपल्याला। दोन्ही ग्राफ कसे आहेत, सेम आहेत, कारण की या ठिकाणी दिसतंय आपल्याला की एकच लाईन त्या ठिकाणी तयार झालेली आहे। एकच लाईन तयार झालेली म्हणजेच काय झालेलं असेल, या ठिकाणी ज्यावेळेस आपण पहिल्या इक्वेशनची लाईन काढली
त्यानंतर दुसऱ्या ही काढलेली असेल, त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनची लाईन ज्यावेळी आपण काढू त्यावेळेस ती ह्याच लाईनवरती आलेली असेल. ठीक आहे, म्हणजे या दोन्ही इक्वेशनचे जे ग्राफ आहेत ते कसे आहेत, सेम आहेत. ठीक आहे, मग पहिला क्वेश्चन आपला झालेला आहे. व्हॉट आर द सोल्युशन ऑफ द टू इक्वेशन x + 2y = 4 अँड 3x + 6y = 12. हाऊ मेनी सोल्युशन आर पॉसिबल. पण आपल्याला या ठिकाणी विचारले की हे जे दोन इक्वेशन आहेत तर त्यांचे सोल्युशन किती असतील किंवा काय आहे, आणि हाऊ मेनी सोल्युशन आर पॉसिबल, असे किती सोल्युशन या ठिकाणी पॉसिबल असतील. आतापर्यंत जे काही आपण क्वेश्चन सॉल्व केले त्यामध्ये पाहिलेलं आहे की एकच त्या ठिकाणी काय येत होतं, सोल्युशन येत होतं. आणि ग्राफिकल मेथडमध्ये जर आपण पाहिलं की जे आपण ग्राफ काढत होतो, ग्राफ काढत असताना या प्रकारच्या दोन इक्वेशनच्या दोन रेषा तयार होत होत्या, आणि दोन रेषा तयार झाल्याच्या नंतर त्या दोन रेषा ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना छेदत होत्या किंवा एकत्र येत होत्या, तो जो पॉईंट होता तो आपला काय असायचा, सोल्युशन असायचं. ठीक आहे, परंतु या ठिकाणी वेगळी परिस्थिती दिसते आपल्याला. या ठिकाणी जर पाहिलं तर एकच लाईन आहे, दुसरी लाईनच नाही इंटरसेक्ट करायला, परंतु दुसरी लाईन जी आहे याच्यामध्ये आपण सांगू शकतो की दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या एकमेकीवर आलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटवर इंटरसेक्ट करतात परस्परांना. ठीक आहे, परस्परांना छेदतात. दोन रेषा जर अशा एकमेकीवर आलेल्या असतील, ठीक आहे, तर त्या प्रत्येक बिंदूमध्ये छेदतात त्या. ठीक आहे, मग जेवढ्या बिंदूमध्ये त्या छेदतात तेवढे त्या ठिकाणी सोल्युशन असतील. मग असं किती बिंदूमध्ये त्या छेदत असतील, तर अमर्यादित बिंदूमध्ये त्या काय करत असतील, छेदत असतील. ठीक आहे, त्यामुळे त्यांचे जे सोल्युशन आहेत पॉसिबल सोल्युशन ते सुद्धा कसे असतील, अमर्यादित असतील, असंख्य असतील. ठीक आहे, आपण सांगू शकत नाही न्यूमरेबल म्हणू त्याला, पण असंख्य सोल्युशन त्या ठिकाणी निघतात. ठीक आहे, त्यानंतर तिसरा क्वेश्चन, व्हॉट आर द रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ x, कोइफिशियंट ऑफ y अँड कॉन्स्टंट टर्म इन बोथ द इक्वेशन. ठीक आहे, या दोन्ही इक्वेशनमध्ये कोइफिशियंट ऑफ x म्हणजे एक्सचा सहगुणक जो आहे याच्यामध्ये 1 आहे, काहीच लिहिलेलं नाही याचा अर्थ, आणि याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये वायचा कोइफिशियंट 6 आहे, आणि जे कॉन्स्टंट टर्म दिसते, स्थिर पद दिसते, ते या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 12 आहे. यांच्यामध्ये रिलेशन काय आहे हे आपल्याला विचारले. माधबा या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की ह्या एक्सला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर इकडे जे एक्सचं जे टर्म आहे तेवढं टर्म आपल्याला मिळतं. या वायला जर 3ने मल्टिप्लाय केलं 2yला तर याच्या एवढं टर्म तयार होईल आपलं, आणि या 4ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला, 12 मिळेल. म्हणजे यांच्यामध्ये हे जे कोइफिशियंट आहेत, एक्सचा कोइफिशियंट आणि वायचा कोइफिशियंट याच्यामध्ये असणारं जे रिलेशन आहे, यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे तर तो कसा आहे, गुणाकाराचा आहे. ठीक आहे, ते एकमेकांचे काय आहेत, मल्टिपल आहेत, म्हणजे ते एकमेकांच्या पाड्यामध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतरच्या क्वेश्चनचा आन्सर आपण पाहू. व्हॉट कन्क्लुजन कॅन यू ड्रॉ व्हेन टू इक्वेशन आर गिवन बट द ग्राफ इज ओनली वन लाईन. पहा, जेव्हा दोन इक्वेशन आपल्याला दिलेले असतात परंतु त्यांचा जो ग्राफ आहे तो एकच रेषा आपल्याला मिळते, जसं की या क्वेश्चनमध्ये आपल्याला मिळालेली आहे, तर त्यावेळी तुम्ही काय कन्क्लुजन काढाल, काय निष्कर्ष काढाल, असा क्वेश्चन आहे. तर आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये, जर अशी कंडिशन असेल की जेव्हा आपल्याला दोन इक्वेशन दिलेले असतात आणि त्यांचं जे सोल्युशन आहे तर ते एकच लाईन असते, अशावेळी त्याचे जे सोल्युशन म्हटलो मी, त्याचा जो ग्राफ आहे तर तो एकच लाईन आपल्याला मिळते. ठीक आहे, तर अशावेळी त्याचे जे सोल्युशन असतात ते कसे असतात, सो मेनी सोल्युशन. ठीक आहे, न्यूमरेबल सोल्युशन असतात, म्हणजे असंख्य त्याची काय असतात, उकल आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. पण थोडासा वेगळा भाग होता, त्यासाठी यावर आपल्याला डिस्कस करायला सांगितलेली होती. ठीक आहे, अजून एक त्या ठिकाणी डिस्कशन करायला सांगितलेले बघा. नाव लेटस कन्सिडर अनदर एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. ड्रॉ ग्राफ of x minus 2y equal to 4 to x minus 4y equal to 12 on the same coordinate plane. Observe it. Think of the relation between the coefficient of x, coefficient of y and the constant term.
अँड द ड्रॉ द इन्फरन्स. हे जे दोन त्या ठिकाणी ग्राफ आपल्याला दिलेले आहेत, इक्वेशन दिलेले आहेत, तर त्यांचा ग्राफ तयार करायचा आहे आपल्याला आणि त्या दोघांच्या कोइफिशियंटमधील रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर ते आपण काय करू, जिओजेब्राच्या सहाय्याने समजून घेऊ. एक ICT टूल आहे, या ठिकाणी सांगितलं आपल्याला यूज जिओजेब्रा सॉफ्टवेअर, ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, ड्रॉ ग्राफ ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आपण काय करू, इंटरनेटच्या सहाय्याने जिओजेब्रा सॉफ्टवेअरमध्ये जाऊन हा क्वेश्चन समजून घेऊ. ठीक आहे, पुढचा भाग बघा, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कशाला म्हणतो, याला मराठीमध्ये निश्चयक असं म्हणतात. निश्चयकामध्ये बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे या प्रकारचं काय असतं, डिटर्मिनंट असतं. याच्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला, ए दिसतंय, बी दिसतंय, सी दिसतंय आणि डी दिसतंय. ठीक आहे, या ए बी सी आणि डी यांच्या जागी एक एक संख्या येणार आहे, रिअल नंबर या ठिकाणी येणार आहे आणि त्यांना जर आपण अशा दोन कॉलमच्या मध्ये लिहू, दोन ओळीमध्ये, तर ते डिटर्मिनंट तयार होतं, निश्चयक तयार होतं. ठीक आहे, आता यामध्ये बघा ए बी सी डी आर रोज अँड ए सी बी डी आर कॉलम. म्हणजे ह्या ज्या ए बी दिसत आहेत किंवा सी डी दिसत आहेत ह्या रोज आहेत, म्हणजे रेषा, आडव्या रेषा आहेत. ठीक आहे, आणि ए सी आणि बी डी याला आपण काय म्हणतो, कॉलम म्हणतो, म्हणजे उभी रेषा असं म्हणतो. ठीक आहे, डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. या डिटर्मिनंटची डिग्री जर आपण काढली, कोटी जर काढली, तर ती किती असते, 2 असते. बिकॉज देर आर 2 एलिमेंट इन ईच कॉलम अँड 2 एलिमेंट इन ईच रो. प्रत्येक कॉलममध्ये 2च एलिमेंट आहेत, म्हणजे 2च संख्या आहेत आणि प्रत्येक रोमध्ये सुद्धा या ठिकाणी काय आहेत, 2च संख्या आहेत. त्यामुळे यांची डिग्रीसुद्धा किती असेल, 2 असेल. ठीक आहे, डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर विच इज AD मायनस BC. आता हे जे डिटर्मिनंट आहेत तर याला रिप्रेझेंट करतो AD मायनस BC याला. आता AD मायनस BC म्हणजे काय, की Aचा आणि Dचा गुणाकार करायचा आणि बीचा आणि सीचा गुणाकार करायचा आणि या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची, म्हणजे या दोघांना सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर असं लक्षात येईल आपल्या की ए आणि डी, म्हणजे यांच्यामध्ये जर क्रॉस लाईन काढली तर ए आणि डी मिळतं आपल्याला आणि यांच्यामध्ये जर क्रॉस लाईन काढली तर काय मिळेल आपल्याला, बी आणि सी. मग सुरुवातीला या दोघांचा गुणाकार करून त्याच्यामधून काय करायचं आहे की बी आणि सी यांचा गुणाकार मायनस करायचा आहे. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट असं म्हणतो. दॅट इज या ठिकाणी पहा ए इंटू डी म्हणजेच ए डी लिहितो आपण मायनस बी इंटू सी. ए डी मायनस बी सी इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आणि ज्यावेळी आपण या ए डीचा गुणाकार आणि बी सीचा गुणाकार यांची वजाबाकी करतो तीच काय असते, आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. ठीक आहे, तिसरी जी मेथड आहे आपली इक्वेशन सॉल्व करायची ती डिटर्मिनंट मेथड आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय केलेलं आहे, या डिटर्मिनंटची माहिती सांगितलेली आहे. यामध्ये पहा पुढे, डिटर्मिनंट युजली आर रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स ॲज ABCD एक्सेट्रा. याचा अर्थ काय की डिटर्मिनंट जे असतात त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी, ते दर्शवण्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी तर स्मॉल लेटर दिसतात सगळीकडे, मग कॅपिटल लेटरचा वापर कुठे केला जातो. या ठिकाणी उदाहरण बघा की हे जे आहे, हे जे निश्चयक या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं जे नाव दिलेलं आहे ते कॅपिटलमध्ये दिलेलं आहे. पहा या ठिकाणी ए लिहिलेलं आहे, एन लिहिलेलं आहे, बी लिहिलेलं आहे. यांच्या जागी या ठिकाणी जे आहे ते आपल्याला काय वापरावं लागतात, कॅपिटल लेटर्स वापरावे लागतात. ठीक आहे, आता यामध्ये पहा काही क्वेश्चन आपल्याला सॉल्व एक्झाम्पल दिलेले ते पाहू आपण. सुरुवातीला जे सॉल्व एक्झाम्पल आहे, फर्स्ट ए नावाचं डिटर्मिनंट आहे, त्यामध्ये दिसते आपल्याला 5, 3, 7, 9. आता याला सॉल्व करून दिलेलं आहे पुस्तकांमध्ये, ते फक्त आपण समजून घेऊ. पहा आता याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं आपल्याला, हे आहे ए, हे आहे बी, हे सी आणि हे काय डी. ठीक आहे, AD मायनस BC ही व्हॅल्यू असते आपल्या डिटर्मिनंटची. ठीक आहे, म्हणजे एचा आणि डीचा गुणाकार. मग या ठिकाणी बघा ए म्हणजे 5 आहे, डी म्हणजे 9 आहे. 5 इंटू 9 मायनस बी इंटू सी म्हणजे 3 इंटू 7. 5 इंटू 9 45 होतं, मायनस 3 इंटू 7 किती 21. 45 मायनस 21 किती येणार 24. ठीक आहे, या प्रकारे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली जाते.
दुसरं तुम्ही सोडू शकता. यामध्ये पहा सोडवलेलंच आहे ते ऑलरेडी. यामध्ये फक्त आता चिन्हांचं जे आहे ते समजून घेऊ आपण. यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला -8 × 4 करावं लागेल. मग तसं लिहिलेलं आहे -8 × 4 -3 × 2. बघा -3 × 2. यामध्ये लक्ष द्या, दोन संख्यांचा गुणाकार दिसतोय, परंतु दोन्हीपैकी एकाच संख्येला मायनस साईन आहे. जर एका संख्येला मायनस साईन असेल तर आपलं जे आन्सर असतं ते मायनसमध्येच येईल. जर दोन्ही संख्यांना मायनस साईन असेल तर मायनस मायनस काय झालं असतं, प्लस झालं असतं. मग -8 × 4, 8 × 4 32, आणि एका संख्येला मायनस साईन असल्यामुळे -32 आन्सर आलेलं आहे त्याचं. त्यानंतर हे मायनस साईन इथे लिहिलं. इथे पण तेच आहे, एका संख्येला मायनस साईन आहे. 3 × 2 6. एकच संख्या निगेटिव्ह असल्यामुळे या ठिकाणी काय होईल ते -6. आता या ठिकाणी पहा -32. आता इथं दोन चिन्ह जे आहेत, आपल्याला माहिती आहे की कंसाच्या बाहेर जर एखादी संख्या असेल तर त्या संख्येचा आणि कंसाच्या आतमधील संख्येचा काय असतो, गुणाकार असतो. ठीक आहे. आता कंसाच्या बाहेर त्या ठिकाणी फक्त मायनस साईन दिसते आपल्याला. काही संख्या नाही म्हणजे 1 असते, 1 नाही घेतली तरी चालते गुणाकारामध्ये. आपण काय करू, फक्त मायनस साईन आहे असं म्हणू. या ठिकाणी मायनस इंटू मायनस प्लस होणार. मायनस इंटू मायनस आपल्याला काय करावं लागेल, आधी प्लस करावं लागेल, त्यानंतर हे 6 लिहावं लागेल. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. आता परत या ठिकाणी पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की एक संख्या जी आहे ती पॉझिटिव्हमध्ये आहे, एक संख्या काय आहे, निगेटिव्ह. परंतु या ठिकाणी त्यांची बेरीज आहे. गुणाकार किंवा भागाकार करत असताना चिन्हांचे वेगळे नियम असतात आणि बेरीज वजाबाकी करत असताना वेगळे नियम असतात. ठीक आहे. आपण काय पाहिलं, गुणाकार करताना एक संख्या जर वजामध्ये असेल तर गुणाकार करून घ्यायचा आणि उत्तराला वजा चिन्ह द्यायचं. ठीक आहे. परंतु बेरीज आणि वजाबाकीमध्ये जर एक संख्या पॉझिटिव्ह असेल, एक संख्या निगेटिव्ह असेल, तर अशा वेळी काय करतो आपण, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं जे साईन असेल ते देतो. मग 32मधून 6 वजा झाल्यानंतर किती राहतात, 26 राहतात. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं, या ठिकाणी वजा आहे, त्यामुळे या ठिकाणी उत्तराला पण काय दिलं आपण, चिन्ह वजा 26. या प्रकारचं ते उदाहरण होतं. तिसरं उदाहरण आपण समजून घेऊ. तिसरं उदाहरण वर्गमुळामध्ये आहे. अनेक जणांना वर्गमूळ पाहिलं की अंगावर काटा येतो, परंतु वर्गमुळाला घाबरून जायचं नाही मित्रांनो. वर्गमूळ काही अशी वेगळी संख्या नाही, ती पण सोपीच असते. एकदा आपल्याला सोडवायला जमलं की एकदम सोपं होऊन जातं ते. आपण त्यासाठी वहीवर सोडू त्याला. या ठिकाणी मी ते उदाहरण लिहून घेतो. 2√3 9 3√3. ठीक आहे. यामध्ये सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला याचा आणि याचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. त्याला खाली लिहून घेऊ आपण. 2√3 × 3√3 -9 × 2. तर हा गुणाकार सोपा आहे, हा लगेच आपण करू शकतो. आपल्याला काय करायचं, या दोघांचा गुणाकार पाहायचा. आता याच्यामध्ये पहा, दोन्ही ठिकाणी गुणाकार करत असताना सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की ज्या रूटच्या बाहेरच्या संख्या आहेत तर त्यांचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. मग रूटच्या बाहेर काय आहेत, 2 आणि 3. मग बेत्रिक 6 या ठिकाणी येईल. ठीक आहे. पहा, जेव्हा दोन संख्या वर्गमुळात असतात आणि त्यांचा गुणाकार असतो त्यावेळी सारख्याच संख्या, त्यावेळी काय होतं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, याचं उत्तर काय येतं, 3 येतं. ठीक आहे. असं जर असेल वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 4, तर याचं उत्तर किती येईल, 4 येईल. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5, याचं उत्तर किती येईल, 5 येईल. ठीक आहे. या प्रकारे त्याचं आन्सर येत असतं. ठीक आहे. चेक करण्यासाठी आपण हे उदाहरण घेऊ. वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 4. आता वर्गमुळात 4 म्हणजे किती, 2, आणि हे वर्गमुळात 4 म्हणजे किती, 2. बेदोन्ही काय येतं, 4च येतं. ठीक आहे. म्हणजे जेव्हा दोन संख्या वर्गमुळात असतात सारख्याच आणि त्यांचा गुणाकार असतो, अशा वेळी काय होतं, ते वर्गमूळ निघून जातं आणि ती संख्या या ठिकाणी फक्त आपल्याला घ्यावी लागते. ठीक आहे. म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, यांचा गुणाकार किती येईल, फक्त 3 येईल. ठीक आहे. वजा 9 दोन्ही 18. 6 साहित्रिक किती होतं या ठिकाणी, 18 होतं. 18 वजा 18
इथे दिसते बा, इथे पण 18 झालेले आहे. ठीक आहे, 18 वजा 18 बरोबर काय होईल? 0 होईल. ठीक आहे, म्हणजे हे जे डिटर्मिनंट आहे तर ते किती झालेले? 0 आलेले. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला उत्तरं काढावी लागतात. पुढची जी आपली मेथड आहे इक्वेशन सॉल्व करायची ती काय आहे? डिटर्मिनंट मेथड. ह्याला आपण निश्चयक पद्धत असं म्हणतो. शेवटची मेथड आहे. आपण यापूर्वी आलेख पद्धत पाहिलेली आहे आणि सुरुवातीला चलाचा लोप करून समीकरण सोडवण्याची पद्धत पाहिलेली आहे. या मेथडला क्रॅमर्स रूल असं सुद्धा म्हणतात, कारण की एक मॅथमॅटिशियन होते सर गॅब्रियल क्रॅमर. त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली दिसते बा. त्यांनी या मेथडचा शोध लावलेला आहे, त्यामुळे या मेथडला त्यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, त्यालाच आपण डिटर्मिनंट मेथड असं सुद्धा म्हणतो. परीक्षेमध्ये दोन्हीपैकी कुठलंही एक नाव येतं मित्रांनो. एखादं इक्वेशन देतात आणि ते क्रॅमर्स रूलनुसार सोडवा किंवा निश्चयक पद्धतीनुसार सोडवा असं त्या ठिकाणी सांगतात. त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की निश्चयक पद्धत म्हणजेच काय आहे? क्रॅमर्स रूल मेथड आहे. ठीक आहे, आता यामध्ये पहा आपल्याला डिटर्मिनंटचा वापर करावा लागतो. अगोदर जे आपण डिटर्मिनंट शिकलो, निश्चयक शिकलो, त्याला कशा पद्धतीनं सॉल्व करायचं? AD मायनस BC त्या पद्धतीचा वापर करून या ठिकाणी आपल्याला इक्वेशन सॉल्व करता येतात. ठीक आहे, मग त्यासाठी काही फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सचा फॉर्म्युला आहे, वायचा फॉर्म्युला आहे, डी. मित्रांनो लक्ष द्या, या डिटर्मिनंट मेथडमध्ये आपल्याला 3 फॉर्म्युलाज या ठिकाणी दिसतात. त्यामध्ये पहिला जो आहे तो डीचा आहे, दुसरा DX आहे आणि तिसरा जो आहे तो काय आहे? DY. या तिघांचं ऑब्झर्वेशन केल्याच्यानंतर आपल्याला असं दिसेल की या प्रत्येकामध्ये काय आहे? A1 A2 आहे, B1 B2 आहे आणि C1 C2 आहे. ठीक आहे, तर तेच या ठिकाणी रिपीट होते. A1 A2 B1 B2 आणि C1 C2. तर हे 3 फॉर्म्युले आपण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. खूप मुलं कन्फ्यूज होतात, त्यांच्या लक्षात राहत नाही की डीमध्ये नेमकं A1 A2 घ्यायचं आहे का B1 B2 घ्यायचं आहे का C1 C2 घ्यायचं आहे. ठीक आहे, कारण की सगळ्या ज्या या ठिकाणी हे जे नाव दिसतात ते सारखेच वाटतात आपल्याला. मग हे जर लक्षात ठेवायचे असतील तर एक पद्धत लक्षात ठेवा. या ठिकाणी मी लिहितो, सुरुवातीला A, B आणि C याप्रमाणे आपली इंग्रजीची बाराखडी असते. ठीक आहे, मग सुरुवातीला जे आहे तर ते डीचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला, त्यानंतर DX काढायचा आणि त्यानंतर काय काढायचं? शेवटी DY. याच क्रमाने ते फॉर्म्युले आपल्याला लिहायचे, लक्षात ठेवा. मग डीचा फॉर्म्युला लिहित असताना A आणि B यांची जोडी घ्यायची. जोडी घेत असताना जे कॉलम असतात त्या पद्धतीनं ते लिहायचं आपल्याला. म्हणजे सुरुवातीला A1 A2 आणि B1 B2 अशी आडवी लिहायची नाही. काही जण असे लिहितील A1 A2 B1 B2, परंतु या पद्धतीनं जर लिहिलं तर ते त्या ठिकाणी चुकेल तुमचं. जे कॉलम असतात, उभ्या रेषा असतात, त्या पद्धतीनं आपल्याला त्यांची नाव द्यायची. म्हणजे सुरुवातीला Aचे जे असतील ते Aचे 2 आहेत, पा Bचे 2 आहेत, Cचे 2 आहेत या ठिकाणी. A1 A2 B1 B2. मग आता पहा आपण A पासून B पर्यंत आलो आहे. A आणि B संपलेले. आता काय आहे? C. परंतु Cच्या पुढे काय? D नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे C पासून काय करायचं? परत रिटर्न यायचं कोणाकडे? Bकडे. म्हणजे तो जो फॉर्म्युला आहे तो कोणाचा आहे? DXचा आहे. C1 C2 आणि B1 B2 या ठिकाणी पहा, C1 C2 B1 B2. ठीक आहे, मग आता पहा C पण झालेलं आहे आणि B पण झालेलं आहे. वापस येत असताना आता काय शिल्लक राहिलेलं आहे? आपलं A राहिलेलं आहे. मग A पाशी जर आपण आलो तर डायरेक्ट पुन्हा काय करायचं? Cकडे जायचं. ठीक आहे, A1 A2 C1 C2 या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतात? फॉर्म्युले शोधावे लागतात. ठीक आहे, या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो फॉर्म्युले. तुम्ही पाठ पण करू शकता. फक्त लक्षात ठेवा, D असेल तर A आणि Bची जोडी घ्यायची, त्यानंतर C आणि Bची जोडी घ्यायची, वापस यायचं C पासून Bकडे. ठीक आहे, त्यानंतर A पासून पुन्हा कुठे जायचं? Cकडे. म्हणजे A1 A2 C1 C2 हा कोणाचा फॉर्म्युला आहे? DYचा. म्हणजे आपल्याला सुरुवातीला आता ह्या A1 B1 C1 A2 B2 C2 ह्या ज्या किमती आहेत तर त्या आपल्याला कुठे मिळतील? आपण एक सुरुवातीला जनरल फॉर्म पाहिला होता पहा, AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0. ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला 2 इक्वेशन देतात. म्हणजे समजा पहिलं इक्वेशन हे असेल तर दुसरं इक्वेशन काय?
परत त्याला असंच लिहू शकत नाही आपण, मग काय करावं लागतं, एच्या जागी A1x B1y C1y त्या पद्धतीनं लिहावं लागेल. आणि या ठिकाणी काय लिहू आपण, A2x B2y आणि C2. मग आता याच्या ज्या संख्या आहेत ABCच्या जागी आपण पाहिलं होतं की काय असतात, रिअल नंबर्स असतात. ठीक आहे, मग ह्या ज्या संख्या आहेत तर त्याच या ठिकाणी आपल्याला मांडायच्या. इथे एक आपल्याला इक्वेशन दिसतं 2x + 3y = 4. आता याच्यामध्ये ABC कुठे आहे, हे पहा, पहिली संख्या एक्सचा जो सहगुणक असतो तो A असतो, वायचा सहगुणक जो असतो तो B असतो, आणि जे कॉन्स्टंट टर्म असतं म्हणजे जी फक्त संख्या असते त्याच्यासोबत चल येत नाही, तर ती संख्या म्हणजे काय असते, आपली C नंबरची संख्या असते. ठीक आहे, मग जे दोन इक्वेशन आपल्याला देतात त्यामधल्या पहिल्या इक्वेशनला आपण A1 B1 C1 या पद्धतीनं नाव द्यायचे, आणि दुसऱ्या इक्वेशनच्या ज्या किमती असतील ABCच्या त्याला आपण काय म्हणायचं, A2 B2 आणि C2 या पद्धतीनं त्या तीन व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी घेतो. यामध्ये पहा, मग आपण ज्यावेळी A1 Dची व्हॅल्यू काढतो, त्याच्यानंतर DXची व्हॅल्यू काढतो, आणि नंतर DYची व्हॅल्यू काढतो. मग या तीन व्हॅल्यूच्या वरून आपल्याला काय करावं लागतं, X आणि Y यांच्या व्हॅल्यू निघतात. ठीक आहे, मग Xची व्हॅल्यू कशी निघते, dx/d, आणि Yची व्हॅल्यू कशी निघते, dy/d. या पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागतं. म्हणजे ही DXची जी काही व्हॅल्यू मिळेल ती आपल्याला इथे ठेवायची, अपॉनमध्ये काय घ्यायचं आहे, D घ्यायचं आहे, आणि या दोघांचा भागाकार जो काही असेल ती आपली कोणाची किंमत असेल, Xची किंमत असेल, आणि यामध्ये काय करायचं, DYची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवायची आणि Dची व्हॅल्यू त्याच्या अपॉनमध्ये घ्यायची, आणि या दोघांचा जो भागाकार असेल तो ती जी किंमत असेल तर ती किंमत म्हणजेच काय, त्या वायची किंमत असेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये उकल काढाव्या लागतात. इथे आपल्याला लेट्स रिमेंबरमध्ये ते समजावून सांगितलेलं आहे. पण क्रॅमर्स मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन, एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठीची क्रॅमर्स मेथड म्हणजे क्रॅमर रूल पद्धत. राईट गिवन इक्वेशन इन द फॉर्म AX + BY = C. पहा, जे दिलेलं इक्वेशन आहे तर ते आपल्याला याच फॉर्ममध्ये लिहायचे. कधी कधी काय होतं, आपल्याला जे दिलेलं इक्वेशन असतं त्या इक्वेशनमध्ये हे जे कॉन्स्टंट टर्म आहे तर ते आपल्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे देतात. म्हणजे या पद्धतीचं आपल्याला इक्वेशन देतात. मग अशा वेळी आपण किमती घेत असताना सुरुवातीला काय करायचं आहे की या कॉन्स्टंट टर्मला अगोदर उजव्या बाजूला आपल्याला शिफ्ट करायचे. ठीक आहे, म्हणजे या दोनला इकडे लिहायचे. या दोनची किंमत जर आपण याच बाजूला जर घेतली तर ती 2च होईल. ठीक आहे, परंतु 2 इकडे जर नेला आपण तर +2चं इकडे गेल्यानंतर काय होईल, -2. म्हणजे पहा, किंमत बदलते. मग नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जे इक्वेशन घ्यायचं तर ते या फॉर्ममध्ये घ्यायचं. जे दोन पदं असतात X आणि Yची ती डाव्या बाजूला, आणि जे कॉन्स्टंट टर्म असतं ते अगोदर उजव्या बाजूला न्यायचं, आणि त्यानंतरच आपल्याला A, B आणि C यांच्या किमती काढायच्या, अन्यथा आपलं उत्तर जे आहे ते चुकण्याची शक्यता असते. त्यानंतर पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट D, dx अँड dy. आता आपण पाहिलं की Dची व्हॅल्यू कशी काढणार, dxची कशी काढणार आणि dyची कशी काढणार. थोडीशी रिव्हिजन करू आपण. 3 संख्या आहेत A, B आणि C. ठीक आहे, Dची व्हॅल्यू जर काढायची असेल तर A आणि B म्हणजे A1 A2 B1 B2 या पद्धतीनं आपण डिटर्मिनंट घेणार. त्याच्यानंतर आपल्याला DXचीच काढायची. ठीक आहे, मग C आणि B C1 C2 B1 B2, आणि dy काढत असताना परत A आणि C A1 A2 C1 C2 या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि या 3 व्हॅल्यू काढल्याच्या नंतर त्यावरून आपण Xची व्हॅल्यू काढू शकतो, Yची व्हॅल्यू काढू शकतो. Xची व्हॅल्यू काढत असताना dxच घ्यायचं आहे आपल्याला, अपॉनमध्ये D घ्यायचं आहे, आणि Yची व्हॅल्यू काढत असताना dy/d. या पद्धतीनं आपल्याला X आणि Yच्या व्हॅल्यू काढतात आहे. ठीक आहे, याच्याखाली आपल्याला जे गॅब्रियल क्रॅमर आहेत त्यांनी की ही मेथड शोधून काढलेली त्यांची माहिती दिलेली, तर ती माहिती तुम्ही वाचून घ्या.